हॅलो गायज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. गुड मॉर्निंग झाले आहे माझी सकाळ सकाळ. डायरेक्ट फ्रेश होऊन मी तुमच्या समोर आलो आहे. बघतो इथं काय पुढचं वातावरण बघा, पूर्णपणे मस्तपैकी ऊन आलं होतं. बोललो चला पहिल्यांदा चहा घेऊया. चहा घेत घेत तुमच्याशी गप्पा गोष्टी मारतच होतो. नंतर बोललो आपल्याला कुठेतरी बाहेर जायचं आहे, जास्त वेळ नको करायला, तर चला निघूया बाहेर जायला. बघतो इथं काय पहिल्यांदा वॉयलेट घेतलं, कारण की पर्स घेतल्याशिवाय आपलं तर काम होणारच नाही. मग बोललो चला गाडीची चावी पण घेतली. अरे मग काय बघतोय तर काय परत पावसानं गोंधळ घातला नव्हता. बारीक बारीक पाऊस चालू झाला होता. बोललो आता काय ते करायचं तरी काय, असा विचार बोललो तुम्हाला पण दाखवतोय बघा. असा विषय झाला होता. या व्हिडिओमध्ये एवढं दिसत असेल का नाही माहिती नाही, पण म्हटलं मग चला आता एवढा आता तुम्हाला दाखवतोय. मग बोललो तर सर आपण बसून घेऊया, कारण की पाऊस गेल्याशिवाय मी बाहेर जाणारच नाही बुवा. मला पावसातनं जायला खूप एकदम किचकिच वाटते. म्हणून बोललो जरा थांबतो आणि मग जातो. मग नंतर बघतोय तर काय जरा भावाच्या रूममध्ये गेलो. बघतोय हा आडवा पडला होता. म्हणजे 10 वाजून गेले तरी पण ह्याचं अजून काय झोप पूर्ण झालीच नव्हती. बोललो इथनं तुम्हाला सीन दाखवतो. कबूतर उडलेलं दिसलं मला. तुम्हाला पण दिसलं का नाही व्हिडिओमध्ये? बघितलं ना तुम्ही? चला आता इथनं पुढचा व्हिडिओ तुम्हाला मी दाखवतो. अरे आपल्या एका मित्राचा कॉल आला होता. तो बोलला अरे भावा भेट ना. मी बोललो नाही रे, जरा मला कसं काम आहे आणि आपली केस पण वर नाही ना होत भावा. काय करू आता? मग बोललो चला केस बघा आता वर केली, काहीतरी लावलं आहे मी मस्तपैकी. जरा तेल बिल लावलं आणि केस पण मला वर केली. कसा दिसतो केस वर केल्यावर की केस खाली केल्यावर भारी वाटतो मी? मला जरा सांगा. कारण की हे बघा तुम्हाला मी बाहेरचा व्ह्यू दाखवतो, कारण की मला बाहेर जायचं होतं. म्हणून बोललो आता पाऊस पण कमी झाला आहे, चला निघूया. केस वर केल्यावर मी असा दिसतो हा? खरं सांगा, केस वर केल्यावर आवडतो का नाही? नाही ना. आता वरती बघा, आता परत माझी केस खाली झाली. का माहिती आहे काय? का आता पावसाळ्यात माझी केस वरच नाही होत. का माहिती आहे ते मला पण नाही माहिती, म्हणून तुम्हाला बोललो मी. आता बोललो चला आता रेनकोट घालूया, कारण की बाहेरचं वातावरण बघून मला असं वाटतं पाऊस 5 मिनिटासाठी येतोय, 10 मिनिटासाठी जातोय, 5 मिनिटासाठी येतोय, 10 मिनिटासाठी जातोय. बोललो चला आता पिशवी पण घेतलेली आहे, जाऊया बाजार करायला. दरवाजा उघडला आणि मस्तपैकी बाहेर जाण्याचा विरोधात होतो मी. तुम्हाला पण बोललो दाखवतो, कारण की बिना चपलीचा मी जात नाही. म्हणून मी पहिली चप्पल घातली आणि चप्पल घालता घालता मी डायरेक्ट शिड्या खाली उतरतच होतो, टंगळमंगळ करत करत रोजच्यासारखा. बोललो आज फास्ट जाऊया काहीतरी, कारण की आपल्याला आज लवकर पोहोचायचं होतं. पावसानं ताव लावला होता म्हणून मी बाहेर कधी आलो मला समजलंच नाही बिल्डिंगच्या. चला केसावर हात फिरवला. बोललो आता केस काय आपली वर होणार नाहीत, म्हणून बोललो वरचं वातावरण दाखवूया. कारण की मी जेव्हा बाहेर पडलो ना बिल्डिंगच्या, तेव्हा ऊन आलं होतं. मग बोललो आता 10-15 मिनिटात पाऊस येणारच आहे. बघा पाऊस पण झाला बारीक बारीक चालू. इकडे तिकडे बघितलं आणि रस्ता क्रॉस केला. पुढे गेलो. आपली पुढे गाडी बाईक लावली होती, तुम्हाला दाखवतो थांबा. ही बघा आपली बाईक. तर आता चला बाईकच्या कडेला जाऊया. तिथं बाईकच्या कडेला गेलोच, पण बघतो इथं काय. बोललो आता काय करू काय करू, पाऊस तर आला आहे. बोललो चला जाऊया निघूया. आता काय गाडीला किक मारली आणि तिथनं गेलो पुढं. आता डायरेक्ट गेलो मी कुठं माहिती आहे का, ATMला. कारण की आपल्याकडे पैसा नव्हता ना भावा. पहिल्यांदा पैसा काढायचा अकाउंटमधनं. मग पहिला पैसा काढतो हा विचार केला, पण आतमध्ये एक माणूस होता लय उशीर लावत होता. चला आता आपलं पण काम झालेलं आहे, पैसा बिसा काढला, आता निघूया पुढच्या कामाला. डायरेक्ट मी आलो कुठं माहिती आहे काय, गाडी लावली आणि डायरेक्ट आलो मेन मार्केटला. बोललो लांबच गाडी लावूया, कशाला या मार्केटमध्ये एकदम गर्दीत काय करायचं, एवढं ट्रॅफिक पण जाम असतं. म्हणून बाहेर लावली गाडी आणि आतमध्ये घुसलो चालत चालत मार्केटमध्ये. बघतायच तुम्ही रिक्षा स्टॉप तुम्हाला दिसत असेल. डायरेक्ट आलो मेन नाक्यात. मेन नाक्यात आले आले पहिल्यांदा घुसलो मी खाऊच्या दुकानात. खाऊच्या दुकानात घुसलो, मस्तपैकी खाऊ बिऊ घेण्याचा विचार केला होता, पण घेतला खाऊ दाखवलं नाही तुम्हाला. तुम्ही बघितल्यावर मागाल बिगाल माझ्याकडे. मग बोललो चला आता जाऊया मार्केट फिरत फिरत जाऊया. सगळे माझ्याकडे टकमका बघत होते. मग मी एका दुकानात उभा राहिलो. का माहिती आहे काय, पाऊस जोरात चालू होता ना, म्हणून तिथनं काही घेतलं नाही मी, कारण की मला काही घ्यायचं नव्हतं आणि पैसे पण नव्हते रे राहिले, म्हणून नाही घेतलं. काहीतरी घ्यायचं होतं दुसरं, पण ते पैसे एवढे नव्हते आपल्याकडे. मग बोललो चला आता जाऊया, आपल्याला दुसऱ्या पण दुकानात जायचं. बघतोय तर काय बघता बघता कधी हे बघा वेळ किती झाला ते मला समजलं नाही, पण पावसाने एवढा ताव लावला नव्हता ना, माझी इच्छाच होत नव्हती भावा. काय बोललो आता. बोललो आता हे सामान घेतलं ते आपल्याला भिजवायचं नाही, हे सामान मेन आहे आपल्याला खाय पियाचं सामान आहे, हे भिजलं का वाट लागली. बोललो पाऊस जवसर नाही तवसर झटकेपट आपल्याला निघून जाणं गरजेचंच आहेच. मग मी बोललो चला आता ही चावीला आपली गाडीला चावी लावली आणि मस्तपैकी आपण गेलो दर्शनच्या इथं. दर्शन म्हणजे काय, तो मंचुरियनवाल्या रे. तिथं मंचुरियनचा ताव लावला आणि मी कधी घराची शिडी चढली तुम्हाला सांगितलीच नाही. का माहिती आहे का, पाऊस एवढा जोरात लागत होता, मोबाईल काढायला टाईमच नाही भेटला. बोललो चला तुमच्याशी गप्पा गोष्टी मारत जातो वरती. मोबाईल काढायला टाईम का नाही भेटला, आपला मोबाईल एवढा ब्रँडेड नाही ना भावा, पावसात पण यूज नाही करू शकत. मग मस्तपैकी बेल वाजवली घराची. बोललो कोण येते का नाही, कोण येते का नाही. मग भावा बोललो कोणतरी आलं. दरवाजा उघडच होता, माझ्या लक्षात नव्हतं. मग दरवाजा उघडला. हे बघा मम्मी पण आली होती समोर, पण बोललो मम्मीला कशाला घेऊ व्हिडिओत, कारण की मम्मी मला असते. मग बोललो ठीक आहे चला. मग मीच बोललो पुढं जातो. अरे बघतोय तर काय, मी रेनकोटच काढायचं विसरलो होतो रे भावा, तरी पण मी गेलो. नंतर मला आठवलं आहे बघा, मी हसतोय का माहिती आहे, मी रेनकोट घालूनच डायरेक्ट रूममध्ये घुसलो होतो. चला व्हिडिओ आवडला, व्हिडिओ लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.